हा संभाजी राजा तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. मी फार लांबचं सांगत नाही. आपल्या इथे एक शहर होतं औरंगाबाद नावाचं, त्याचं नामांतर केलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं. संभाजी राजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. कोणीतरी उठलं संभाजी राजांच्या नावाच्या विरोधात याचिका दिली, सांगितलं की या शहराचं नाव औरंगाबादच असावं, आमचे रक्त थंड पडलं. शून्य माणसं झालो आपण. आपल्याला आपल्या राजाबद्दल सुद्धा अभिमान बाळगता आला नाही. अहो, ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चांबडी सोलून घेतली, ज्या माणसाचा मांसाचा लड्डा कुत्रे गिधाडांना खायला घातला, त्या संभाजी राजानं कधी स्वाभिमानी विकला नाही. त्या राजाचं रक्त म्हणतो आपण, ती माणसं आपण स्वाभिमानी विकून बसलो. महाराष्ट्र शासनाने एक GR घेतला की कोणाचं काय मत आहे, त्या शहराचं नाव काय असावं. साहेब, औरंगाबाद नावासाठी महाराष्ट्रातनं 1,00,000 मतदान आलं आणि संभाजीनगर नावासाठी महाराष्ट्रातनं फक्त 40,000 मतदान झालं. संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध व्हावा याच्यापेक्षा मोठं दुर्दैव होय काय. आमचं एवढंच, शंभूराजे आले की डॉल्बी नाचायचं, भोजनाची व्यवस्था केली की जेवण करायचं, झाला शंभूराजांचा इतिहास संपला. पण नाही, या माणसानं स्वतःचं बलिदान कशासाठी दिलंय हे समजून घेतलं पाहिजे. त्या दिवशी शंभूराजे खऱ्या अर्थानं जयंती साजरी झाली. नाव बदललं संभाजी महाराजांचं, आता छत्रपती संभाजीनगर केलं. माझं प्रत्येक तरुणाला सांगणं आहे, मी पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला वाटत असेल थोडं राजकीय बोलतोय, पहिल्यांदा कबूल करतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.